नमस्कार. मी भाऊसाहेब कसबे. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. लाडकी बहीण योजना शासनाने याबद्दल एडिटचं ऑप्शन दिलं असतं तर आणखी सोपं झालं असतं ई-के-वाय-सी करण्यासाठी. त्याच्यानंतर जो काही हप्ता आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर, सध्या निवडणुका चालू असल्यामुळे, आचारसंहितेमुळे याबद्दल कोणताही परिणाम होणार नाही अशी माहिती ही मिळाली होती. परंतु आचारसंहिता लागली तरीही, आचारसंहिता चालू असली तरीही शासनाने माहिती दिली होती की जो काही हप्ता आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर हा मिळणारच आहे. परंतु अद्यापही याबद्दल कोणती माहिती, कोणती अपडेट शासनाने दिली नाही आहे. जो काही नोव्हेंबरचा हप्ता आणखी लाडक्या बहिणीला मिळाला नाही आणि डिसेंबर आता चालू आहे आणि 31 डिसेंबरपर्यंत ई-के-वाय-सी करणं बंधनकारक आहे. याच्यामधील अंगणवाडी सेविका फॉर्म स्वीकारत नाहीत. काही ठिकाणी अंगणवाडी सेविका फॉर्म स्वीकारत आहेत. याबद्दल भरपूर व्हिडिओ झालेले आहेत. मगाशी व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, त्यांची तक्रार कुठे करायची. त्यांची तक्रार सरपंच किंवा ग्रामसेवक यांना करा किंवा तिथे काही होत नसेल तर तुम्ही ग्रामीण भागामध्ये असाल तर तुम्ही तालुक्यामध्ये जाऊन तहसील कार्यालय किंवा महिला व बालविकास कार्यालय आहे, तिथे जाऊन याबद्दल तक्रार करू शकता. लाडकी बहीण योजनेचे सर्व काही अपडेट वेळोवेळी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सपोर्ट करा लाडक्या ताईं व लाडक्या बहिणींनो. जे काही लाडक्या बहिणीचे अपडेट येतील ते सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती येतील. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जो काही हप्ता आहे या हप्त्याचं लवकरच वितरण हे सुरू होणार आहे. लवकरच याबद्दल शासन निर्णय जी-आर निर्गमित करतील आणि जे पात्र लाडक्या बहिणी आहेत अशा लाडक्या बहिणीच्या अकाउंटला पैसे जमा करतील. याबद्दल लवकरच अपडेट ही येणार आहे. सध्या निवडणुका आणि आचारसंहिता यामुळे थोडासा वेळ लागत आहे, तर लवकरात लवकर याबद्दल माहितीही येणार आहे आणि डिसेंबरमध्येच जे काही हप्ता आहे तो मिळणार आहे. डिसेंबरमध्ये जो काही हप्ता आहे, नोव्हेंबर किंवा डिसेंबर हे दोन्ही हप्ते एकत्रित मिळतील अशी माहिती चर्चेत आहे. परंतु नोव्हेंबरचा जरी हप्ता मिळाला आणि डिसेंबरचा जरी हप्ता मिळाला तर चांगला आहे, कारण आता डिसेंबर हा संपून जाईल, जानेवारी चालू होईल. नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्रित यावं आणि जो काही जी-आर येईल त्या जी-आरमध्ये असा उल्लेख होईल की नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा एकत्रित मिळणार आहे. तर लवकरच जी-आर हा येणार आहे. तर असेच अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती लाडक्या बहिणीचे जे काही अपडेट आहे ते सर्वप्रथम आपल्या चॅनलवर येणार आहेत. ज्या लाडक्या बहिणीने ई-के-वाय-सी केली नसेल, ई-के-वाय-सी करून घ्या. ज्या लाडक्या बहिणीला पती वडील आहेत अशा लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी करून घ्यावी, अन्यथा जानेवारीचा हप्ता हा तुम्हाला मिळणार नाही. मी मगाशी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, ज्या लाडक्या बहिणीने ई-के-वाय-सी केली नसेल, नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा त्यांना मिळणारच आहे. परंतु जानेवारीचा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला ई-के-वाय-सी करणं बंधनकारक आहे. जरी फॉर्म सबमिट झाला नसेल तर फॉर्म सबमिट करून घ्या आणि शासनाने याच्यामध्ये जर एडिटचा ऑप्शन हा दिला असता, खूप सोपी प्रक्रिया झाली असती. सर्व लाडक्या बहिणी मोबाईलमधूनच ई-के-वाय-सी केल्या असत्या आणि त्यांना अशा परिस्थितीपुढे सामोरं जावं लागलं नसतं. खूप साऱ्या लाडक्या बहिणी अडचणीमध्ये आहेत. ई-के-वाय-सी होत नाही, फॉर्म कोणी सबमिट करत नाही, फॉर्म घेतच नाहीत, अशा भरपूर अडचणी लाडक्या बहिणी आहेत. आता यामधून अपात्र होईल का अशी एक चिंता लाडक्या बहिणीला लागली आहे. काळजी करू नका. जर तुम्ही पात्र आहात आणि जर तुमची ई-के-वाय-सी झाली नसेल, शासनाला याबद्दल वेळोवेळी अपडेट आहेच. जर ई-के-वाय-सी करण्यास उशीर झाला असेल तर अशी माहिती मिळते 31 डिसेंबर नंतरही ई-के-वाय-सी पुढे जाऊ शकते. आणखी खूप साऱ्या लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी बाकी आहे. ज्यांना पती वडील नाहीत अशा लाडक्या बहिणीची एक मोठी समस्या ते म्हणजे मृत्यू प्रमाणपत्र नाही आहे, डिवोर्स पेपर नाही आहे, अशा भरपूर अडचणी लाडक्या बहिणीला झालेल्या आहेत. जर तुम्ही पात्र आहात, जरी तुमच्याकडे डॉक्युमेंट नसेल, तर याबद्दल सरकार काही ना काही मार्ग हा काढलाच पाहिजे. लाडक्या बहिणीचं कमेंट आलं होतं की आम्हाला मृत्यू प्रमाणपत्र देत नाहीत,
ते इयर 1972, 1970, 1960, 1990 असा आहे. जुना रेकॉर्ड आहे. आम्हाला मृत्यू प्रमाणपत्र हे मिळत नाही. त्यासाठी वेळ काढा. गावामध्ये असाल तर ग्रामसेवकाला भेटा, सरपंचांना भेटा. त्यांनी काही ना काही त्याच्यावर मार्ग काढतील किंवा नगर परिषदमध्ये जाऊन याची नोंद करा आणि जे काही प्रमाणपत्र आहे ते लवकरात लवकर काढून घ्या आणि ई-के-वाय-सी ही करून घ्या. जर प्रमाणपत्र देत नसतील तर काळजी करू नका. याबद्दल शासन काही ना काही मार्ग काढेलच. त्यांना हर एक लाडक्या बहिणीची के-वाय-सी अपडेट हे वेळोवेळी मिळत आहे. किती लाडक्या बहिणीची के-वाय-सी झाली आहे, किती लाडक्या बहिणी आणखी के-वाय-सी करायची बाकी आहे, याबद्दल त्यांना माहितीही मिळत असते. जर यामध्ये आणखी खूप साऱ्या लाडक्या बहिणीचं ई-के-वाय-सी करायच्या बाकी असल्या तर त्यांना ई-के-वाय-सी मुदतवाढी करावीच लागेल आणि त्याच्यामध्ये त्यांना सोपी एक ई-के-वाय-सी प्रक्रिया जी आहे ती तयार करून द्यावी लागेल. खरं तर जे एडिटचं ऑप्शन आहे ते त्याच पोर्टलवरती द्यायला हवं होतं, परंतु सरकारने असं केलं नाही. ते ऑफलाईन पद्धतीनंच केलं आहे, जेणेकरून की लाडक्या बहिणी काही लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी होईल, काही लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी होणार नाही. काही सांगू शकत नाही. अपात्र होऊ शकतं, पात्र होऊ शकतं. जर तुम्ही त्या निकषामध्ये बसत असाल तर ते तुम्हाला अपात्र करणारच नाही. तर बघूया, 31 डिसेंबरपर्यंत ई-के-वाय-सी करून घ्या. लवकरात लवकरचे काही प्रमाणपत्र काढायचं असतील ते प्रमाणपत्र काढून घ्या आणि जानेवारीच्या नंतर जो काही हप्ता मिळायचा असेल तर तुम्हाला ई-के-वाय-सी करणं बंधनकारक आहे. याबद्दल वेळोवेळी काही ना काही अपडेट येतच राहील आणि आपण ते वेळोवेळी अपडेट घेण्याचा प्रयत्न करूया. जर चॅनल नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत मिळत राहतील. भेटूया नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.